सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2. वी हॅव टू ऑलरेडी कंप्लीटेड द टॉपिक नंबर 1, 2, 3, 4. वी वॉन्ट टू कंप्लीट सम मेसलिनेस 1, 2, 3. त्यातल्या काही शंका ह्या सगळ्या सॉल्व करणार आहोत. आता आपण टॉपिक नंबर 5 मध्ये जातोय. संपूर्ण अभ्यासक्रमाला टच करून पुन्हा आपण कॉन्व्हर्सली त्याचं जे प्रश्नसंच सोडवायचे आहेत संकीर्ण प्रश्न तिकडे आपण जाऊया. कोऑर्डिनेट जॉमेट्री, निर्देशक भूमिती हे त्या प्रकरणाचं नाव आहे. निर्देशक भूमिती हा भाग कसा रिलेटेड आहे, कसा आपण तो लर्न करणार आहोत, त्यातल्या कोणत्या गोष्टी, कोणते संबोध पूर्वी तुम्ही शिकला होता. एकच रेषा असते तेव्हा आपण त्याला संख्या रेषा म्हणत होतो. त्या संख्येवरती एखादे बिंदू असायचा तेव्हा त्या बिंदूचे निर्देशक कसे असायचे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा संख्या रेषा आणि त्या संख्या रेषेवरच्या बिंदूतलं अंतर कसं काढायचं याची ओळख त्यांनी फार छान पद्धतीनं करून दिलेली आहे. मी आता बाकीचे लिहित नाही, फक्त इथं काही लिहितोय की काही भाग की ह्या दोन बिंदूंच्या मधलं अंतर कसं करायचं याची एक ओळख त्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. बघा, संख्या रेषेच्या एखादी रेषा आहे, त्या रेषेवरती काही बिंदू आहेत. समजा इथं जो बिंदू आहे ना, इथं बिंदू आहे, डिस्टन्स पी क्यू काढायला सांगितले. डिस्टन्स पी क्यू, इथं क्यू आहे, क्यूचे निर्देशक आहेत. इथं क्यू बिंदू राहतो, त्याचा निर्देशक -5 आहे आणि पीचा निर्देशक आहे -1. पीचं निर्देशक आहे आणि डिस्टन्स पी क्यू मग कसं काढायचं. हे -1 आहे, इथं 0 आहे, हे -2, हे निर्देशक दिलेत -2, -3, -4 असे. तर डिस्टन्स पी क्यू कसं काढायचं होतं याच्या संदर्भातला एक भाग आपण 9वी मध्ये शिकलो होतो. डिस्टन्स पी क्यू, दोन बिंदूंच्या मधलं अंतर काढत असताना मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता मोठा निर्देशक कुठला बरं, हा मोठा होणार, वजा लहान निर्देशक असं होणार. त्यामुळे हे -1 + 5 दॅट्स डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज 4 येणार. हा भाग याच्यावरचं डिस्टन्स पी क्यू काढा, डिस्टन्स क्यू आर काढा. क्यूचा निर्देशक आहे -5 आणि आरचा निर्देशक आहे 4. परत मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, हे अंतर 9 झालेलं आहे. याची ओळख तुम्हाला डिस्टन्स अंतर काढणे या भागामध्ये तुम्हाला -1, -5 ह्याच्याबद्दल तुम्ही हे शिकला होता. अंतराचा भाग होता. एक संख्या रेषा, जेव्हा आपण अशी एक रेषा करतो आणि अशी एक रेषा करतो तेव्हा त्याचे 4 क्वाड्रंट होतात. पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण. त्यानंतर त्याच्यावर ज्या संख्या आहेत ॲक्सिसवरच्या, त्याच्याही बाबतीमध्ये त्याचे निर्देशक कसं लिहायचं हा भाग इथं होता. तर आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला ही कन्सेप्ट्स बाबतीत त्यांनी पेज नंबर 100 वरती हे दिलं होतं आणि 101 वरती तुम्हाला निर्देशक सांगितलेत. बघा, समजा ह्या बिंदूचे निर्देशक काय येणार, इथं या बिंदूचे निर्देशक काय येणार. डिस्टन्स फॉर्म्युला ह्या दोन्हीतलं अंतर ह्याचं रिलेशन आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं इथं शिकायचं आहे. एक डिस्टन्स फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे, सेक्शन फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. तो डिस्टन्स फॉर्म्युला नेमका कसा तयार झाला याची थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया. आलं लक्षात. आता समजा की हे बिंदू ह्या रेषेवरती जेव्हा असतात, ह्या संख्या रेषेशी रिलेटेड असतात. समजा की मी इथं त्यांनी जे पेज नंबर 101 वरती जो भाग त्यांनी दिला आहे तो भाग मी जरासं इथं तुम्हाला क्लिअर करायचा प्रयत्न करतो. समजा की हे असं आहे, हे बघा, इथं हा सीचा इथं आपण की नाही, इथं सी इथं आहे आणि सीचा इथं हा तात्पुरतं मी इथं पी आणि क्यू घेतो. आता मला जरासं पीचे निर्देशक सांगा बाळांनो, काय असणार आहे. एक्स निर्देशक 2 आणि वाय निर्देशक बघा, वाय अक्षाकडे चला 0, क्यू 6, 0. ह्या एक्स अक्षावरच्या कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0च असणार. जेव्हा तुम्ही याच्याशी रिलेट करता, ह्याचं बघा बरं, एक्स निर्देशक 0 आणि वाय 2 पहिल्यांदा लिहायचा असतो एक्स निर्देशक. इथं तुम्ही जर गेलात, तुम्ही इथं 6च्या जवळ गेलात, इथं हा पॉईंटचं निर्देशक 6 आहे, त्याचे निर्देशक लिहिताना 06 लिहायचं आहे. थोडं हा भाग लक्षात घ्या. आता एक्स अक्षावरच्या कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, म्हणून त्याचं समीकरण म्हणता येईल, एक्स अक्षाचं समीकरण लिहायचं आहे वाय बरोबर 0. वाय अक्षावरच्या उभ्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो, म्हणून त्याचं सातत्य असणारा जो भाग आहे त्याचा आहे, हे इंडिकेशन आहे एक्स = 0, ही त्याची ओळख आहे किंवा त्याला त्याचं समीकरण म्हणायचं, जे साम्य असतं ते. हा निर्देशकाचा भाग झाला. आता तुम्ही ह्याचं डिस्टन्स किती असणार सांगा. डिस्टन्स पी क्यू, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक,
हे तर माहिती होतं तुम्हाला. 6 वजा 2 किती येणार सांगा बरं ते अंतर. करेक्ट. किती येणार? 6 वजा 2 4 येणार. थोडं नोन टू अननोनकडे जाऊया. आपल्याला आत्ता इथं डिस्टन्स फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे. तो कसा तयार झाला बघूया. मी तुम्हाला हे अंतर 4 आहे बघा. 6 वजा 2 असं मोजलात. 1 2 3 4. मोठा निरीक्षक वजा लहान निरीक्षक हे अंतर येणार 4. इथं करूया. मोठा निरीक्षक वजा लहान निरीक्षक 1 2 3 4 असं न करता हे बघा मी याच्या हाईटना इथं 6 ने इक्वेट करत याच्याशी करतो बघा. हे बघा. हा याचा निरीक्षक आहे 0.6. याचा निरीक्षक आहे 0.5. आता ह्याचं जे डिस्टन्स होणार इथलं इथं 5 आहे. हे आता इथं बघा इथं 5 आहे इथं नाही आहे. हे 5 1 2 3. मोठा निरीक्षक वजा लहान निरीक्षक 5 वजा 2 याचं आहे 3. आता इथलं हे मी परपेंडिक्युलर सेगमेंट बरोबर काढले आणि आपल्याला हे AC डिस्टन्स काढायचं आहे. आता थोडंसं आपण निर्देशक भाग बाजूला ठेवूया. यातून अंतराचं सूत्र आपण क्रिएट करणार आहोत. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला निर्माण करायचा आहे. बघूया तर मग. डिस्टन्स AC पहिली गोष्ट तुम्ही हे शिकला होता. थोडंसं जनरली हा फॉर्म कसा तयार झाला. डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचं सूत्र. तर नॉन टू अननोनकडे जाऊया आपण. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट 0 वाय कॉर्डिनेट 0 हे अंतर 4 म्हणून हे पण अंतर 4. आयत होतो समोरासमोर बाजूसारखे असतात. हे जेवढं असेल हे जितकं अंतर असेल हे अंतर म्हणजे हे अंतर हे बघा 6 वजा 2 4 म्हणजे हे पण 4 असेल. हे अंतर 1 2 3 हे पण अंतर 1 2 3 हे जेवढं असेल. इथं आपल्याला वाय 5 वजा 2 करून ह्याचं अंतर काढलं. आता आपल्याला इथं असं करूया का. AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर इज इक्वल टू बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेय तुम्हाला सर्वांना माहिती झाले भरपूर. आपण प्रकरण 1 2 3 काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात बाळांनो. आणि त्या कर्णाचा वर्ग AC स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आपण असं म्हणूया BC स्क्वेअर आणि AB स्क्वेअर. दॅट इज द पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम झाला. मी असं केलं तर चालेल का. तुम्ही जरासं बघा. याचंही स्क्वेअर रूट घेतो आणि याचंही स्क्वेअर रूट घेतो म्हणजे इथं मात्र स्क्वेअर रूट निघून जातील. AC इज इक्वल टू आता हे जाणार नाहीत बरं का. AC स्क्वेअर म्हणजे असं लिहिलं पायथागोरस तुम्ही AC इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर असं लिहिलं तर चालेल ना. आता ह्याचं उत्तर हे किती आलं. BCचं उत्तर किती आलं सांगा बरं. हे जेवढं आहे तेवढंच येणार. किती येणार सांगा. दॅट्स √4 स्क्वेअर प्लस हे ABचं डिस्टन्स हे 3 स्क्वेअर होणार. बोला पुढे जरासं आता. हां किती आलं सांगा बरं. 16 आणि 9 वर्गमुळात 25 उत्तर आलं 5. हे तर तुम्हाला पायथागोरस थेरम माहिती होतं आहे ना बरोबर ना. तर फक्त थोडासा बदल आपल्याला कसा करायचा आहे बघा. तुम्ही लक्षात घ्या. हे अंतर 4चं काढताना इथं फक्त आपल्याला हे डिस्टन्स काढताना फक्त आपल्याला इथं 6 वजा 4 हे जे आहे ना इथं आपल्याला याचे निर्देशक बघा. ह्याला आपण असं म्हणूया का आता. हे बघा हे निर्देशक इथला काहीही असू दे x1 आणि 0 ह्याचं निर्देशक काय म्हणूया सांगा बरं. x2 आणि 0 हे अंतर असं म्हणलं तर चालेल का. हे अंतर दिलेलं होतं म्हणून फक्त इथं 4च्या ऐवजी हे जे 5 अंतर आहे हे उत्तर कसं येतं बघा. आता तुम्हाला हाच फॉर्म मी असा रीतीने लिहितो होता बघा. BC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर म्हणजे हे अंतर काढताना ह्याचे निर्देशक काय येणार सांगा बरं. याचे निर्देशक येणार आहेत x2 आहे आणि yचा पण 2 आहे. yच्या निर्देशकाची गरज नाही. xचा 6 आहे yचा 2 आहे बघा. ह्या yच्या कोएफिशियंटकडे बघायची गरज नाही आहे. x2 मायनस x1 म्हणजे BC. ह्याला आपण 4ला जनरल फॉर्म शिकताना x2 हा x2 आहे ना दुसऱ्या बिंदूचा x2 वजा x1 म्हणजे हे BC येणार आहे. हे x ॲक्सेसशी निगडीत भाग आहे. तसं ह्याला बघा. ह्याला आपण इथं y2 म्हणलो इथं y1 म्हणूया y1 आणि इथं ह्याला y2 म्हणूया. हा 5ला हे अंतर कसं तयार झालं सांगा. आता हे जे 3 अंतर आहे ते काय तयार झालं सांगा बरं. y2 मायनस y1 बघा बरं. y2 5 वजा 2 3 आलं की नाही बघा. हां म्हणजे आता इथं आपण असं भरू शकतो AC इज इक्वल टू BC म्हणजे असं काढता येतं जनरली कसं सांगा. BC म्हणजे x2 वजा x1 जी किंमत येते
ती म्हणजे 4 होती बघा. x2 वजा x1 4 वजा 2 बरोबर प्लस आणि ह्या ए बीला काय म्हणणार आहे सांगा आता आपण y2 वजा y1 ह्याला म्हणतात अंतराचा फॉर्म्युला. आता तुम्ही या सूत्राने जर आपण व्हॅल्यू काढल्या इथं आता ह्याचे निरीक्षक बघा y2 वजा y1 याचे निरीक्षक बघा 6 2 आहेत आणि ह्याचे निर्देशक आहेत 6 आणि 5 y निरीक्षक 5 आहेत. तुम्ही ह्या सूत्राने किंमत काढून बघूया x2 वजा x1 AC इज इक्वल टू हे पायथागोरस नोन होतं आपल्याला. आता AC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 वजा x1 वजा x1 स्क्वेअर x2 वजा x1 म्हणजे 6 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 आता y2 होणार आहे 5 आणि y1 होणार आहे बघा हा आता x1 x2 हा झाला ही जोडी झाली. आता हे बिंदूला x2 5 वजा 3 कंसाचा वर्ग 2 कंसाचा वर्ग परत उत्तर काय होणार बघा 4चा वर्ग आणि 3चा वर्ग आणि उत्तर येणार आहे 16 आणि 9 उत्तर येणार 25चं वर्गमूळ 5. आता या लेसन पुरतं आपण पायथागोरसच्या प्रमेयाचं हे जो BC वर्ग होता तो म्हणजे x2 वजा x1 काढायचा आणि हा जो AB आहे तो y2 वजा y1 काढायचा. BC आणि ABच्या बाबतीमध्ये x2 वजा x1 आणि y2 वजा y1 याचा आपण आधार घ्यायचा. याला आपल्याला अंतराचं सूत्र असं म्हणायचं आहे. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये निर्देशक ही संकल्पना हे अंतर x2 वजा x1 असेल हे अंतर y2 वजा y1 असेल. हे अंतर म्हणजे हे अंतर लक्षात घ्या. आता BC हे अंतर ह्या अंतरा इतकं असणार आहे त्यासाठी आपण x2 वजा x1 वापरणार आहे आणि AB ह्या अंतरासाठी y2 वजा y1 ही संकल्पना आपण आणणार आहे. आता x2 वजा x1 आणि y2 वजा y1 हे कधी होतं काटकोन करणाऱ्या बाजू दिल्या होतात तेव्हा पायथागोरस होता. पण ह्या बाजू निर्देशकावरनं कसं क्रिएट करायच्या आणि निर्देशकाचा वापर करून x1 y1 x2 y2 ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपण दोन बिंदूंच्या मधलं अंतर कसं काढायचं याला अंतराचं सूत्र असं म्हटलं गेले. हे अंतराचं सूत्र अशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे बाळांनो. त्याचा वापर करून आपल्याला पुढचे सम सॉल्व्ह करायचे आहेत. तर लक्षात घ्या हेच सूत्र परत एकदा लिहून घेऊया. अंतराचं सूत्र म्हणजे नेमकं काय. पहिल्या भागामध्ये आपल्याला अंतराचं सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स इन बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू AB इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर. डिस्टन्स AB किंवा दोन बिंदूंच्या मधला अंतर डिस्टन्स फॉर्म्युला हा असा फॉर्म्युला तयार होतो. तो नेमका पायथागोरसपासून तयार झाला आहे. फार मोठं वेगळं काय x2 वजा x1 वगैरे करत नाही आपण. हे निर्देशक असतात त्यातली वजाबाकी x अक्षावरचं अंतर हे x2 वजा x1 काढायचं आहे. y बदलं y2 वजा y1 काढायचं आहे. BC म्हणजे x2 वजा x1 आहे आणि AC म्हणजे y2 वजा y1 आहे आणि तेच पायथागोरसमध्ये बसवलेलं आहे. एवढाच संबोध फक्त तुम्हाला ॲडिशनल आता आपल्याला करायचं आहे. आता या फिगरमधला डिस्टन्स AC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ BC स्क्वेअर. BC हे अंतर काढताना x निर्देशकाचा फरकाचं बेरीज करायचे आहे आणि AB हे काढताना AB हे अंतर हे y2 वजा y1 काढायचं आहे. y2 वजा y1. आता 1-2 शंका. इथं स्क्वेअर असल्यामुळे तुम्ही x1 वजा x2 y1 वजा y2 लिहू शकता किंवा हे जर ओरिजिन असेल तर x1 x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर असाही बदल करू शकतो. पेज नंबर बुकमध्ये पेज नंबर याच्यावरती ते संबोध दिलेत बघा. अशी पाठ्यपुस्तकाची रचना होती. हा संबोध पायथागोरस हे AB स्क्वेअर x2 वजा x1 म्हणजे BC स्क्वेअर आहे आणि y2 वजा y1 म्हणजे AB स्क्वेअर आहे. हे निर्देशकामध्ये फक्त मांडले ते बसवले आणि हे अंतराचं सूत्र तयार झाले. असा हा भाग आहे. एवढासा ॲडिशनल भाग आपल्याला इथं शिकायचा होता. याच्यामधल्या काही गोष्टी इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला रिमेंबर धिसमध्ये दिलेल्या आहे. ओरिजिन असेल तर हे 0 0 होणार. ओरिजिनमधल्या डिस्टन्स ऑफ फॉर्म आहे डिस्टन्स इन बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. कारण तिथं x1 x2 असे वेगवेगळे बिंदू येणार नाहीत कारण ओरिजिनपासूनचं अंतर हे. नंतर हा डिस्टन्स PQ होता. AC स्क्वेअर असेल तर हे रूटच निघून जाईल किंवा AC स्क्वेअर इज इक्वल टू तुम्ही ह्याला फॉर्म्युलेला AC स्क्वेअर इज इक्वल टू x2 वजा x1 स्क्वेअर प्लस y2 वजा y1 स्क्वेअर. ही संकल्पना क्लिअर झाली का बघा. AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. BC स्क्वेअर म्हणजे x2 वजा x1 आणि AB स्क्वेअर म्हणजे y2 वजा y1. हे एवढं स्वतःला जरा समजावून सांगितलं तर तुम्हाला हा भाग अतिशय सोपा जाईल. हा फॉर्म असा तयार झाला होता. पायथागोरसच्या प्रमेयातून अंतर ही संकल्पना BC स्क्वेअर म्हणजे x2 वजा x1
x2 वजा x1 हेच अंतर बी सी एवढं असेल. हे जे अंतर होतं हे बघा बी सी, हे जे अंतर होतं 6मधून 2 काढायचे होते, 4 राहणार होतं, हे पण अंतर तेवढंच असणार. x2 वजा x1 म्हणून बी सी करता घ्यायचं आहे. हे बघा पायथागोरसमध्ये जे बी सी होतं त्यासाठी आपल्याला रिप्लेस करायचं आहे x2 वजा x1 आणि ए बी काढत असताना ए बी हे अंतर बघा वाय निर्देशकातला फरक करायचा आहे, y2 वजा y1 म्हणून इथं लिहायचं आहे y2 वजा y1. आता सगळ्याच गोष्टी निर्देशकामध्ये पायथागोरसच्या काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी आहे, तेव्हा पायथागोरस थेरम रूट बरोबर होतं ना. पण आता मात्र 5.1 मध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. फाइंड द डिस्टन्स इन बिटवीन 2 पॉईंट्स. इथं याचा वापर करायचा आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स असा फॉर्म्युला एक्झरसाइज 5.1 मध्ये जाऊया जरासं. एक्झरसाइज 5.1 मधलं पहिलं गणित. फाइंड द डिस्टन्स इन बिटवीन 2 पॉईंट्स दॅट इज ए बी. A having coordinates 2, 3, B having coordinates 4, 1 आणि ह्या दोन बिंदूंच्या मधलं अंतर आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, काढायचं आहे. काढूया. एक लक्षात घ्या, x2 वजा x1 y2 वजा y1 ही संकल्पना आपल्याला इथं वापरायची आहे. एक काम करूया, याच्यासाठी आपलं क्लिअर करून ठेवूया. इथं ही जोडी आहे, ही अशी नाही आहे, लक्षात घ्या. ह्याला x1 आणि y1 x1 x2 हे होत नाहीत. x निरीक्षक y निरीक्षक, पहिल्या बिंदूचा x निरीक्षक, पहिल्या बिंदूचा y निरीक्षक, दुसऱ्या बिंदूचा x निरीक्षक आणि दुसऱ्या बिंदूचा y निरीक्षक, ह्या गोष्टी झाल्या. आता ह्या बिंदूचे फिगर काढा, ते संख्या रेषेवर बसवा, काही गरज राहिली नाही. ओनली x मधला डिफरन्स घ्यायचा आहे, y मधला डिफरन्स घ्यायचा आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. ते पायथागोरस प्रमेयानं डिस्टन्स होतं आणि हे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, नाऊ डिस्टन्स ए सीच्या ऐवजी डिस्टन्स ए बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, हा फॉर्म इथं लिहून ठेवला आहे बघा. x2 वजा x1, x2 यानी की 4, हे बघा इथं लिहून ठेवले, वजा x1 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मधला डिफरन्स करतोय आपण, y2 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं का बघा, x2 वजा x1 हे इथनं तयार झाले, हे इथनं तयार झाले आणि आपल्याला काढायचं आता ए बी. हे ए सी हा डायगोनल आहे त्याचा ए बी. ओके, फिनिशेस. अंडर रूट ऑफ दॅट इज इक्वल टू 2 स्क्वेअर अँड मायनस 2 स्क्वेअर, 1 मायनस 3 मायनस 2. इथं 3 मायनस 1 लिहिलं असतं तरी पण चाललं असतं तुम्ही. अंडर रूट ऑफ 4 मायनस 4चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर मायनस 4 नाही बघा, मायनस 2 इंटू मायनस 2 दॅट इज इक्वल टू पॉझिटिव्ह 4 दॅट इज इक्वल टू 8. याचं सिम्प्लिफिकेशन करायचं सर नवीमध्ये शिकला होता. 4 दोन्ही 8, 2 वेळा 4 आहे, 2 वर्गमुळात 2. हे डिस्टन्स ए बी येईल. x2 वजा x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 वजा y1. एक्स मधला फरक करायचा आहे आणि वाय मधला फरक करायचा आहे. तो काय करायचा बघा, इथं एक्स मधला फरक म्हणजे हे अंतर आहे, कर्णाची एक बाजूचा वर्ग आहे, आणि हा जो फरक आहे तो वाय मधला फरक आहे, म्हणून हा इथं लिहायचा आहे. असं निर्देशकाच्या साहाय्यानं पायथागोरसच्या प्रमेयाचं अतिशय सुंदर पद्धतीचं प्लॅनिंग करून हे अंतर म्हणजे x2 वजा x1 बी सी स्क्वेअर, हे अंतर म्हणजे y2 वजा y1, हे आपल्याला इथं वापरायचं आहे. फार सुंदर मांडणी बुकमध्ये पण करून दिल्या. जरा पहिल्यापासून वाचा, त्याचा भावार्थ असाच आहे. लक्षात बाळांनो, हा रूल आपल्याला असं यूज करायचा होता. आणखीन एक सम सोडूया. तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स याचे सोडवायचे आहेत, प्रॅक्टिस करायचे आहे तुमच्याजवळ. याचं उत्तर येईल 2√2. नाऊ फाइंड द डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. हिअर 2 पॉईंट्स आर गिवन, पी अँड क्यू. फॉर्म्युला तोच. पुन्हा इथं जरा चिन्हांकित संख्येचा जास्त वापर होतो, वजा वजा अधिक अधिक. 10वीच्या सर्व मित्रांना विनंती आहे, चांगल्या रीतीने सहकार्य केलं आहे. आपलं गणित मित्र चॅनलला सबस्क्राईब केलं आहेच तुम्ही, अजून मित्रांना शेअर करा. ज्या मित्रांनी अजून शेअर केलं, अजून गणित मित्री चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बाळांनो. आणि मग आपल्याला डिस्टन्स ए सी किंवा डिस्टन्स ए बी ह्यामधले डिस्टन्स कुठलेही डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू, आता फॉर्म्युला लिहितो बघा, पी आणि क्यू हा फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे. डिस्टन्स पी क्यू, पी बिंदूचे निरीक्षक दिलेत त्यांनी, काय दिलेत बघा, -5 and 7. क्यूचे निरीक्षक आहेत -1 and 3 असे निरीक्षक दिले आहेत. हां, -5 and 7, -1 and 3. अगेन वी हॅव टू कम्पेअर, दॅट इज द फर्स्ट. हे लिहित असताना बघा, x1 y1 पहिल्या बिंदूचा x निरीक्षक, पहिल्या बिंदूचा y निरीक्षक, x2 y2
असं झालं. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू x2 वजा x1. हे परत परत लिहायचं आहे तुम्हाला. x2 वजा x1, x2 वजा 1 मायनस कंसामध्ये परत वजा 5 आहे बघा, त्यामुळे आणखीन कंस काढला. वजा चिन्ह सूत्रामधलं आणि x1 याचा वर्ग y2 वजा y1 चा वर्ग. बघा आणखीन एकदा, x2 मायनस 1 सूत्रामधलं मायनस आणि हे आहे -5. इथल्या क्रिया जरासं काळजीपूर्वक करायला पाहिजेत. आपण थोडा जरी आळस केला तर हे चुकून बसणार आहे, आपल्याला चुकायचं नाही आहे. हां, -1 पहिलं आहे जरी मायनस मायनस बिकम +5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 7 आणि 3 याचं सबट्रॅक्शन 4, ग्रेटरचं साईन मायनस आणि त्याचा स्क्वेअर आहे. बोला पुढं काय राहिलं सांगा. आता परत अजून एक काम करायला पाहिजे आपल्याला. -1 + 5 बिकम्स +4 ब्रॅकेट स्क्वेअर अँड -4 ब्रॅकेट स्क्वेअर. बोला काय राहिलं सांगा. -4चा वर्ग सुद्धा करा आणि 4चा वर्ग सुद्धा करा. किती आलं सांगा बरं. 16. ह्याचं उत्तर बघा, 4चा वर्ग पण 16 वजा 4चा वर्ग सुद्धा 16, म्हणून 10वीच्या मुलानं 16ला वर्गमूळ 2 आहेत. एक अधिक 16 पण बरोबर आहे आणि वजा 16 पण बरोबर आहे. हे आलं. 16 ही संख्या 2 वेळा आली. 16 दोन्ही 32, 4 वर्गमुळात 2 असं उत्तर येईल. डिस्टन्स फॉर्म्युला हा पायथागोरस थेरमच आहे. AC² = BC² + AB². But BC, we have to find out the value of BC = x2 - x1 and AB = y2 - y1. हा पायथागोरस थेरमच फक्त लिहिला आहे. इथं डिस्टन्सचा वर्ग असता तर हे असं एसीचा जो वर्ग असता तर आपल्याला असं लिहिलं असतं. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. आपण पायथागोरसच्या प्रमेयाचं गुड ॲप्लिकेशन करतोय. पायथागोरस थेरम आणि अंतर काढण्याचं जे सोपं टेक्निक आहे, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक 6 - 2 4, 5 - 2 3, 3 4 5 हे जे करत होतो तेच आपण इथं करावं. हा भाग जरा नीटपणे लक्षात घ्या बघा. ओके, यात एक्झाम्पल्स भरपूर आहेत, तुम्ही सोडवत चला. आता तिसरं गणित घेऊया. जरासं वेगळं दिसतंय, आपण ते सोडूया. त्याचं काय उत्तर येतं बघूया. छान पद्धतीचं सहकार्य करताय सगळेजण. गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घेत आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. पालकमित्रांचं पण विशेष आभार. त्यांनी मुलांना देत आहेत व्हॉट्सअपची व्यवस्था करून. मुलं अभ्यासच करतात, व्हॉट्सअपचा वापर त्यांच्याकडं केल्यानंतर ते नेमकं काय करतात बघणं आपलं काम आहे. आता हे R आणि S असे बिंदू बघूया. R आणि S डिस्टन्स फॉर्म्युला लिहिलेला आहे इथं. हां, Rचे निर्देशक आहेत बघा. हां, Rचे निर्देशक आहेत 0 - 3 आणि Sचे आहेत 0 and 5/2 असं आहे. परत हे डिस्टन्स RS = परत तोच फॉर्म. डिस्टन्स RS = √x2 - x1, x2 0 0 minus x1 again 0, y2 5/2 मायनस अँड मायनस असं करतो बघा. आता प्लस मध्ये प्लस आहे हे बघा, √0². आता हे होणार आहे 5/2 + 3, 2.5 आणि 3 5.5. ह्याचा 0चा स्क्वेअर 0 लिहित नाही आता मी, गेलं ते. √, ह्याचा तिरकस गुणाकार करूया. 5 × 1 = 5, 3 × 2 = 6 भागिले 2 कंसाचा वर्ग. काय उत्तर आलं बघा, 11/2 कंसाचा वर्ग. ह्याचं सोपे रूप देऊया बाळांनो. काय बघा, 11चा वर्ग 121, 2चा वर्ग करायची गरज नाही आहे, हे कॅन्सल झालं. ह्याचं आन्सर आलं 11/2, म्हणजे हे उत्तर आलं बघा 2.5. असा तो भाग आहे. सगळ्यांनी ह्या x2 - x1 हे सूत्र, याचं ॲप्लिकेशन्स नीटपणे बघा. यातली सर्व उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. तुम्हाला बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवू शकाल. थोडं चिन्हांकित जे आहेत ना त्यापासून जरा सावध राहा, चिन्हांच्या चुका होऊ देऊ नका. पुन्हा एकदा सर्वांचं गणित मैत्री चॅनलमध्ये सर स्वागत करतो आहे. तुम्हाला परत सांगतो आहे की हे जे आहे ते गणित मैत्री चॅनल किंवा 9वीचे सुद्धा सगळे तास तुम्ही जरूर बघा.
आणखीन एखादं गणित सॉल्व करूया मला तर करूया ठीक आहे करूया. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला एकदम इझी आहे, पायथागोरसचं प्रमेयच आहे. फक्त आपल्याला जे निर्देशक आणि अंतर नवीमधला अंतराचा जो भाग आहे तो आपण जोडतो घेतोय फक्त, बाकी काही करत नाही, नवीन काही करत नाही आहे. हां ओके, आता जे बिंदू दिलेत त्यांचं निर्देशक बघा काय आहे. एल आहे 5 आणि -8, क्यू आहे LQ -7 आणि -3. बोला, -7 आणि -3. तुम्हाला सॉल्व करायचे, थोडीशी हेल्प करतो मी फक्त. हां, डिस्टन्स LQ इज इक्वल टू √ऑफ हे AC² x2 - x1 x2 - x1 -7 - 5 कंसाचा वर्ग प्लस हे प्लस y2 - y1. पायथागोरसच्या प्रमेयामधलं प्लस आहे तिथं, लक्षात घ्या. AC² इज इक्वल टू AB² BC² हा प्लस, म्हणजे ह्या प्लस दुसरं y2 - y1 बघा जरा आता. y2 -3 वजा आणि परत वजा आहे बघा. बोला काय झालं सांगा बाळांनो. दॅट इज इक्वल टू -12² वजा 12चा वर्ग, अगदी बरोबर, वजा 12चा वर्ग आला प्लस प्लस -3 अधिक 8 कंसाचा वर्ग. बघा बरं, वजा 12चा वर्ग थोडंसं फेंट लिहिते ना, ठीक आहे. वजा 12चा वर्ग 144 वजा नाही, आणि हे अधिक 5 राहिलं बघा. अधिक 5चा वर्ग 25, याची बेरीज झाली 169. उत्तर किती येणार सांगा बरं, 13. अशा रीतीनं तुम्ही या सूत्राचं नीटचं वापर करून तुम्ही ह्यातले सम सोडवणार आहात. उर्वरित सम ह्याच्यामधले ह्या सूत्राचा वापर करून तुम्ही निश्चित सोडवा. लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. ओके, परत एकदा तुम्हा सर्वांना सांगतोय, 9वीचे पण सगळे लेक्चर्स अटेंड करून घ्या. सगळ्यांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण पोर्शन आपण पूर्ण करणार आहोत, विशेष इंटरेस्ट घेऊन करणार आहोत. हे x2 - y1 पायथागोरसच्या प्रमेयाचं छानपणे ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन समजून घेऊया आणि ह्या सूत्रामध्ये वापर करून सोडूया. लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण निश्चितपणे भेटूया. ओके, व्हेरी गुड.